तर आता बातमी आहे अमित शहा यांच्याच संदर्भात। अमित शहा यांनी विरोधकांना चांगलंच सुनावलेलं आहे। काही जण पंतप्रधान होण्यासाठी निवडणूक लढवतात तर काही जण मुख्यमंत्री होण्यासाठी निवडणूक लढवतात। अमित शहा यांचा खोचक टोला। आपल्यासोबत आमचे प्रतिनिधी किरण गोटूर जोडले गेलेले आहेत। किरण, हा टोला नक्की कुणाला आहे? अमित शहा आज आपल्या भाषणामध्ये विविध मुद्द्यांना जे आहे ते हात घातल्याचं आपल्याला बघायला मिळालं आणि आपल्या भाषणामध्ये बोलताना जे विरोधक आहेत ते विरोधक काही जण मुख्यमंत्री जे आहेत होण्यासाठी निवडणूक लढवतात आणि काही जण पंतप्रधान जे आहेत होण्यासाठी निवडणूक हे लढवतात, पण आम्ही भारत घडवण्यासाठी निवडणूक लढवतो अशा पद्धतीचं वक्तव्य केलं। आणि आपल्या या वक्तव्याच्या माध्यमातून एकूणच राहुल गांधी असेल किंवा महाराष्ट्रातले काही नेत्यांना जे मुख्यमंत्री जे आहेत होण्याची इच्छा व्यक्त करत आहेत या लोकांना त्यांनी जे आहे ते तोला लगवलेला आहे, टीका केलेली आहे असं एकूणच आपल्याला आजच्या भाषणामध्ये त्यांचं बघायला मिळालं। आणि इतरही अनेक मुद्द्यावरती जे आहेत अमित शहा यांनी आज बोललेले आहेत। उत्तर महाराष्ट्रातले अनेक प्रमुख पदाधिकारी आज बैठकीला जे उपस्थित होते। आगामी विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने अनेक महत्त्वाचे मुद्दे आज जे आहेत अमित शहा यांनी मांडल्याचं आपल्याला बघायला मिळालेलं आहे। पूर्ण ताकदीने म्हणजे महायुतीचं सरकार आपल्याला पुन्हा एकदा महाराष्ट्रामध्ये आणायचं आहे असं एक जो एकूणच रणनीती आहे ते अमित शहा यांनी आजच्या आपल्या या दौऱ्यामध्ये आखलेलं आहे। आणि हे बैठक झाल्यानंतर ते अजून एक बैठक जे प्रमुख नेते आहेत उत्तर महाराष्ट्रातले त्यांच्या सोबत घेत आहेत। त्यामुळे पुढची ही रणनीती कशा पद्धतीने असेल त्या संदर्भात जे अमित शहा हे मार्गदर्शन खरं तर त्या नेत्यांना करतील आणि त्यानंतरच नेमकं महाराष्ट्रामध्ये किती जागा लढायचं आहे खरं तर जे हेही स्पष्ट होणार आहे। अजूनही पश्चिम महाराष्ट्राचा दौरा आहे, त्यानंतर कोकण आणि मुंबई असे 3 दौरे जे आहेत अमित शहांचे बाकी आहेत आणि त्यानंतर भाजप किती जागा हे महाराष्ट्रामध्ये लढेल हे आपल्याला एकूणच धन्यवाद किरण, आपण दिलेल्या सविस्तर माहितीबद्दल।